सलामीसाठी अर्थात येतोय नॉनस्टिकला ऋषभ गोंधळी. तर सुमित भगत जो डावाची सुरुवात करायची आणि 3 सलग षटका जर मारले गेले तर 500 रुपये पारितोषिक भावेश पेरेकर या सरांच्या माध्यमातून. आणि दुसरं पारितोषिक असं असणार आहे की सुमित भगतचा जर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली तर त्या गोलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर यांच्या वतीने. म्हणजे पहा दोन्हीकडून प्राइजेस आहेत. षटकार लगावले सुमितने तर त्याला प्राइज असणार आहे, त्याची विकेट घेतली जर गोलंदाजाने तर त्याला प्राइज असणार आहे. कुबेर 11 अलिबाग संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. आपण अगदी शेवटच्या हाफमध्ये येऊन पोहोचलोय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024चा थरार अनुभवतोय आणि अशा वेळेला पारितोषिकांची खैरात होते. तर सुमित भगत या ठिकाणी आपण पाहता डावाची सुरुवात करतोय. आद्य सरदार माथोळी संघाचा संघनायक आहे अमितजी नाईक आणि अनिकेतजी पाटील यांनी खऱ्या अर्थाने हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आणि 12वा खेळाडू या ठिकाणी अजूनही आलेला नाही. कुबेरियन अलिबाग संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जाईल. प्लीज लवकर यायचं आहे, वेळ देऊ नका, कारण अजूनही आपल्या 5 सामने आमच्या आयोजकांना कव्हर करायचे आहेत. कुबेरियन अलिबाग चला वेळ देऊ नका, जाऊया आपण मैदानाकडे. पहिले षटक पॉवर पेज 230 सर्कलच्या बाहेर ज्या ठिकाणी आपण लॉंग ऑन आहे आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ. पहिला चेंडू इथे मात्र यष्टीचा वेध आणि 5 बेल्स या ठिकाणी उडाल्या आणि पहिल्या चेंडूवर हा पहिला फलंदाज. दादा मला वाटतं 1500 दिले तरी काही हरकत नाहीये. 1000 ओके. 1000 रुपयांचं पारितोषिक दादाने या ठिकाणी लावलं होतं ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर यांनी की जर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाजाने तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. संघाचा कर्णधार बाद होऊन परतलाय. कुबेर 11 अलिबाग संघाच्या गोलंदाजाने कमाल केले. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर सुमित भगत नावाचं जे बऱ्याच क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं होते जो हार्ड हिटर फलंदाज चौकार आणि षटकांचा बादशाह याला मात्र गोलंदाज साहिल खांबेने अगदी पहिल्या चेंडूवर त्रिफळाचित केलं. मालवणी भाषेत सांगायचं दांड्या गोल केल्या आणि हा पहिला जबरदस्त धक्का इथे पाहायला मिळाला. ते अर्थातच या ठिकाणी आद्य सभेत माथोळी संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल आणि नवीन खेळाडू अर्थातच या ठिकाणी आपल्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला दाखल होतोय शिरुविक पेझारीचा. हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू ज्याने आखाती देशात जात अर्थातच महाराष्ट्राचं नाव मोठं केलं, ज्याने चॅलेंजर ट्रॉफी रत्नागिरी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मान मिळवला. असा हा खेळाडू या ठिकाणी मात्र सलामीला आला असंच म्हणता येईल, कारण बऱ्याच वेळा असं होतं की 3ऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजाला नेहमी एक फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी सलामीलाच या ठिकाणी उतरावं लागतं. हे निश्चित योगदान, परंतु चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. ती अर्थात गोलंदाज यावी साहिल खांबेच्या माध्यमातून त्रिफळाची उद्ध्वस्त केला. अतिशय सुंदर गोलंदाजी दिशेचा आणि टप्प्याचा वापर केला. खेळपट्टीचा वापर जी सिमेंटची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते आणि दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं. शिरुविक यावेळी मैदानामध्ये येतोय. पेझारीचा अतिशय गुणी खेळाडू ज्याचं निश्चित वर्णन आपल्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये ज्याला मालिकावीरची पारितोषिकं मिळालीत असा खेळाडू तुम्हाला पाहतायत. क्षेत्रक्षण इथे पाहिलात तर यष्टीच्या बरोबर बाजूला पुढचा चेंडू अतिशय चांगला, दिशा टप्पा चांगली, परंतु पंच या ठिकाणी दर्शवतील. या ठिकाणी एक धावेचं योगदान 22च्या माध्यमातून धावांचं इथे खातं उघडलं गेलं. ते आद्य सप्लास माथोळी संघाचं 1 धावेने आणि अशा प्रकारे 1 गडी बाद 1 धावसंख्या धावफलकावर. पॉईंट लाईक क्षेत्रक्षण तुम्ही पाहताय गली आणि शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑफ पिरोशन ऑफ साईडला. अनसाईडला आपण जर पाहिले तर शिरुविकसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक निश्चित डीप मिडविकेट आपण बघू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू बॅकच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र जातोय लॉंग लेग क्षेत्राच्या वरून. अर्थात आपण पाहणार या ठिकाणी येतोय खणखणीत आणि दणदणीत षटका. 6 धावा, 6 धावांचं योगदान इथे मिळालं. पहिला अर्थात षटकार इथे पाहायला मिळाला. 7 धावा आत्तापर्यंत धावपलकर इथे पाहायला मिळाल्यात. पहिला फलंदाज गमावल्यानंतर मात्र मनोधैर्य न वंचित होताना या ठिकाणी तुम्ही पाहिलं शिरुविकने, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू पेझारीचं पर्यायाने अलिबागचं नाव ज्याने आखाती देशामध्ये घेऊन गेला असा खेळाडू या ठिकाणी मात्र षटकाराने आपलं खातं उघडत आहे. सुंदर या ठिकाणी अर्थातच धक्कादायक सुरुवातीनंतर मात्र सावरण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं जेव्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याचबरोबर एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन
आणि एक क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी वाईल्डिश लॉंग ऑन ही विवरेशन असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर साहिल खांबे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी पुढचा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र या ठिकाणी पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक होता त्यांनी चेंडूला सुरेखरित्या पकडला गोलच्या दिशेने चेंडूची फेकी केली आणि तोपर्यंत कोणती धावी येत नाही आतापर्यंत धावपलकर आपण धावा पाहिला तर 7 धावा धावपलकावर पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे माझा फटक्यामध्ये ताकद चेंडू गेला अर्थात शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू येतोय 1 धावेचं योगदान मिळेल 1 धाव संघाला मिळाली आणि 1 धावेच्या माध्यमातून एक गडी बाद धावा धावपलकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अध्यक्ष प्रयास म्हातोडी अलिबाग तालुक्यातला गाजलेला संघ अनेक खेळाडू या संघाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी अलिबाग तालुक्यासाठी आणि पर्यायी रायगड जिल्ह्यासाठी दिले अमितजी नाईक सर अर्थातच ज्यांचा हा संघ तर दुसरीकडे कुबेरजी अलिबाग म्हटल्यानंतर सन्माननीय अमितजी अर्थात पिंटे ठाकूर सरांचा हा संघ ज्यांनी अनेक खेळाडूंना घडवलेत अलिबाग तालुक्यातल्या शहरातल्या खेळाडूंना खूप चांगलं योगदान दिलं पहिलं नाव तर मी निश्चित घेईन पंकज जाधव हे फार मोठं नाव या पिंटेजी ठाकूर सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान या ठिकाणी जाऊया अर्थातच ऑब्ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतात चेंडू जाणार आहे तो इथे वाडीश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येतोय तोपर्यंत मात्र एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यामध्ये यशस्वी ठरलं 2 धावांचं योगदान इथे मिळते ते फलंदाजाला आणि या ठिकाणी 2 धावांनी खाते उघडले तो फलंदाज ऋषभ गोंधळीने षटक मात्र आपण पाहिलं पहिल्या षटकाची सांगता झाली धक्कादायक सुरुवातीनंतर सावरण्याचा प्रयत्न निश्चित केला गेला आद्य सरपंच मातोळी संघाच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावपलकार येऊन पडली ती डबल अंकात द्वितीय अंकात 10 धावा धावपलकार एक फलंदाज गमावल्यानंतर षटक होतं साहिल खांबेचं साहिल खांबे या ठिकाणी मात्र पहिल्या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केल्या एक फलंदाजाला बाद केला मात्र सुमित भगत नावाची मात्र या ठिकाणी एक लॉटरी त्याला म्हणलं होतं कारण इतका मोठा खेळाडू कारण सुमित भगतची खेळी मी खानावच्या मैदानात पाहिली होती 70 धावांचं लक्ष होतं नौकार संघाला पण त्यावेळेला एकट्याने तब्बल 66 धावांची खेळी केली होती असा एक जबरदस्त खेळाडू मात्र शून्यावर बाद झाला आणि त्यामुळे अर्थात धक्कादायक सुरुवात इथे पाहायला मिळाली वही आपण मैदानाकडे नवीन षटक या ठिकाणी गोलसाठी असेल ते कुबेरजी अलिबाग सुरेश पाटील स्वतः इंजिनियर जे संघनायक आहेत आणि निश्चित एक चांगलं योगदान इथे पाहायला मिळतं आणि तोच गोलंदाज या ठिकाणी गोलसाठी सज्ज होत आहे डावखरा गोलंदाज आहे समोर मात्र उजव्या हाताने फलंदाजी करणार फलंदाज समोर असेल तो शिरविक पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र शिरविक पाऊल एक पुढे टाकलंय फुटवर्कचा वापर केला आणि एक दणदणीत अर्थात फटका या ठिकाणी गगनभेदी गगनचुंबी षटकार मिडविकेटला येतोय आज मात्र शिरविक आपण पाहिला तर अर्थात खेळाडू कक्षामधून मैदानात परतला तेव्हा त्यांनी निश्चितच त्याकडे ठरवून केलं की जाऊन मैदानामध्ये आपण मोठे फटकेबाजी करायचे आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलात 5 चेंडूमध्ये त्यांनी तब्बल इथे 2 षटकारांच्या माध्यमातून 13 धावांचं योगदान दिलं 16 धावा धावपलकावर सुरेख फलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच पेझारीचा खेळाडू याने अनेक मैदानं महाराष्ट्रातली गाजवलीत आणि अनेक स्पर्धामध्ये त्याचं दिलेले योगदान अष्टपैलू पदाचं निश्चित त्यांनी वापर देखील काही संघनायक म्हणून देखील चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाली इकडे सुरेश पाटील आहे गोलंदाज स्वतः इंजिनियर आहे आणि निश्चितच अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये त्यांनी दिलेली गोलंदाजी देखील महत्त्वाची निश्चित पाहायला मिळाली जाऊन पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न माझा बॅट आणि चेंडू संपर्क येते अर्थातच 22चा इशारा पंचांचा बॅटच्या माध्यमातून आलेले 1 धावेचे योगदान शिरविक याच्या धावसंख्येत आणखीन एक बदल होतोय आणि धावपलकर धावेन पोहोचल्या त्या एक गडी बाद 17 आणि खतरा असं नेहमी क्रिकेटच्या परिविश्वामध्ये नेहमी म्हणलं जातं पण या ठिकाणी आपण पाहणार की या 17 या धावांवरचा पाठलाग या ठिकाणी समोर असताना गोलंदाज तयार पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र हा चेंडू पाहूया तिथे टप्पा पाहायला गेला पंचांच्या माध्यमातून अर्थातच उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू स्वेर असल्याचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळाला 1 धावेचं आणखीन योगदान इथे पाहायला मिळालं शिरविक सारखा फलंदाज जेव्हा चांगल्या अर्थातच चेंडूला सन्मान देखील देतोय पण तितकाच खराब चेंडूना षटकारांची परिभाषा देखील आपल्याला पाहायला मिळते दरम्यान यावेळी हा चेंडू मात्र चांगला होता आझाद 11 कुरुळ संघाचे संघनायक यांना विनंती करण्यात आलेले प्रसाद म्हात्रे किंवा मॅनेजर यांना विनंती करण्यात आली की अर्थातच आपण सागरदादा पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे दरम्यान आपण पाहताय या ठिकाणी
पंचांचा इशारा येतोय. अर्थात तिसऱ्या पंचांना या ठिकाणी मागणी करण्यात येते. पाहतील तिसरे पंच. अर्थातच गोलंदाज या ठिकाणी सूरज पाटील याच्यावर एक ऑब्जेक्शन इथे पाहायला मिळते. ते तर तिसरे पंच या ठिकाणी आहेत. अर्थातच पाहतील स्क्रीनच्या माध्यमातून की गोलंदाजी कशा प्रकारची आहे इथे पाहायला जाईल. तसं पाहिलं तर सूरज पाटील अलिबाग तालुक्यातला एक वेगवान गोलंदाज, अर्थात मध्यमगती मार्गाने वेगवान गोलंदाज मानला तर अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. पण त्याच्यावर मात्र या ठिकाणी ऑब्जेक्शन आलेलं आहे. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी दर्शवतील नेमकं काय घडेल. तुर्तास आपण पाहिलं धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या एक गडी बाद 18 धावा धावपलकर आल्यात. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शिरुविक आणि या ठिकाणी ऋषभ गोंधळी 2 या धावसंघावर खेळतोय. शिरुविकने तब्बल 2 षटकारांच्या माध्यमातून 14 धावांचं योगदान दिले. तब्बल 7 चेंडूचा त्याने सामना केला आणि पंचांचा इशारा या ठिकाणी मात्र फेअर डिलिव्हरी म्हणून या ठिकाणी अर्थातच आपल्याला पाहायला मिळाले. कारण मी मगाशी म्हणलं तर सूरज पाटील एक अतिशय व्यावसायिक खेळाडू ज्याला म्हणलं जातं. अनेक क्रिकेटची मैदानं गाजवणारा स्वतः इंजिनियर असणारा हा खेळाडू या ठिकाणी मात्र पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पुढची चेंडूसाठी इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. अगदी महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलमध्ये चेंडूला मिडविकेटच्या मधून फेकून दिला आला. एक शानदार षटकार शिरविकच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान आणि बघता बघता धावा मात्र धावपलकर जाऊन पोहोचतात त्या तब्बल 24. पहिल्या धक्क्याच्या सावरण्याचा प्रयत्न इथे केला गेला ते शिरुविकच्या माध्यमातून. आणि काय पाहता ऑन साईडला मारलेले त्यांनी आतापर्यंत 3 षटकार लाजवाब पाहायला मिळाले. एक डिप स्क्वेअर लेग आणि 2 मात्र मिडविकेट मधून मारले निश्चित चांगले फटके इथे पाहायला मिळाले. एक पारितोषिक सुद्धा आलंय काका. जर अजून लागोपाठ 2 षटकार शिरुविकने लगावले तर निलेश मलबारी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. तर नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी शिरुविक खेळताना पाहिलं निलेशजी मलबारी सरांचं निश्चित कौतुक करूया. पाहूया दरम्यान फलंदाज या ठिकाणी तयार नव्हता. सूरज पाटील पुन्हा एकदा आपा बॉलिंग मार्क येईल. तर ही पारितोषिक खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न नेहमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते आमच्या मायबाप रसिकांकडून. आणि या ठिकाणी मात्र पाहूया अशा प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी होईल का. बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दात मागितले. पंचांनी सुचवले कशाबद्दलचा अपील आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. षटक क्रमांक 2 मार्ग असते मैदानामध्ये आणि 2 षटकची गोलंदाजीचा विचार केला. पहिल्या षटकात साहिल खांब्याने तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त केली अगदी पहिल्या चेंडूवर. परंतु त्यानंतर सूरज पाटीलची गोलंदाजी थोडीशी निश्चितच या ठिकाणी महागडी ठरते. कारण 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. कुलाबा किल्ला यांकडून पुन्हा एकदा गुणासाठी सज्ज होते. 12 ते 13 पावलांचा त्याचा रनअप आपण पाहताय. डावखुरी गोलंदाजी आणि डावखुरी गोलंदाजी ही निश्चित घातक गोलंदाजी म्हणतात. या दरम्यान यावेळी मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न फसला आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू हा झेल घेतोय आणि हा दुसरा धक्का तुम्हाला पाहायला मिळाला. तो अर्थातच आद्य सप्लास माथुरी संघाचा फलंदाज शिरुविक याची खेळी मात्र इथे समाप्त होते. एक दमदार खेळी तुम्हाला पाहायला मिळेल ज्याने 3 षटकार मारले होते आणि तब्बल 19 धावांचं योगदान त्यांनी दिलं. आणि काका इथे एक थोडंसं आगळं वेगळं पारितोषिक आलंय. समालोचक संदीप जगे यांच्यासाठी संगमेश्वर मुळे यांच्यातर्फे 200 रुपयांचा कॅश प्राईज आलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन संदीप आणि धन्यवाद संगमेश्वर मुळे. धन्यवाद संगमेश्वर मुळे. निश्चित या ठिकाणी समालोचक देखील पारितोषिक तुम्ही या ठिकाणी देतात हे चांगलं योगदान आहे. ॲडव्होकेट संदीप जगे यांचा आपण पाहायला विचार केला तर जसं अलिबाग तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा ठाणे मुंबई परिसरामध्ये त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं. तर धन्यवाद देऊया. आणि नवीन फलंदाज शिरविकची जागा घेतोय आदर्श पाटील. शिरविक याने एकूण धावांचं योगदान तब्बल दिलं ते 20 धावांचं ज्याने 3 षटकार मारले आणि एक अतिशय चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावपलकर धावा आल्या त्या 2 गडी बाद 24 धावा. आदर्श पाटील 4थ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतोय. आद्य सप्लास माथुर आणि कोबेलियन अलिबाग या 2 संघामध्ये ही मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मी आझादिलन कुरुल संघाच्या मॅनेजरांना विनंती करेन सागरदादा पाटील यांच्याशी आपण संपर्क साधा. तर जाऊया आपण मैदानाकडे. हे षटक जर आपण पाहिलं ते सूरज पाटीलचं थोडंसं मागणी षटक पाहायला मिळालं. 14 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 फलंदाजला माघारी परतवलं. साहिल खांब्याने 10 धावा दिल्या आणि 1 फलंदाज माघारी परतवलं.
नवीन षटक घेऊन अर्थात या ठिकाणी आपण पाहिलं तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय रितेश तिवारी. रितेश तिवारी नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ते कोबेलियन अलिबाग संघ. अर्थात मी मगाशी म्हणालो की कोबेलियन अलिबाग या संघाच्या जडणघडणीमध्ये बांधण्यामध्ये अर्थात अमीरदादा म्हणजे पिंटा ठाकूर सरांचं खूप मोठं योगदान आहे आणि ठाकूर कुटुंबाने खऱ्या अर्थाने अलिबाग शहरातले अनेक खेळाडूंना खूप मोठी संधी दिली आणि त्याचा परिणाम या ठिकाणी एक चांगला संघ अलिबाग तालुक्यातला म्हणून कोबेलियन अलिबाग याचं नाव निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. वळतो आपण मैदानाकडे. षटक क्रमांक 3 रितेश तिवारी गोलंदाज आहे. अलिबाग शहराचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. गुलाबाकी लाईनकडून पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू. यावेळी मात्र हा चेंडू इथे पाहतात आपण उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू इथे आपण पहिला पंचांनी नो बॉल म्हणून घोषित केलाय आणि पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी मात्र फ्री हिट असेल. पहिला चेंडू नो बॉल इथे पाहायला मिळाला आणि नो बॉल जेव्हा आपल्याला पाहायला मिळतो तेव्हा अर्थात भारतीय संघाच्या कपिलदेव निकंज यांची आपल्याला आठवण होते ज्यांनी 17 वर्ष क्रिकेट खेळलं पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्यांनी नो बॉल फेक नाही. डेनिस ली ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानचे इम्रान खान, इयान बॉथम इंग्लंडचे आणि लॉन्स गिब्स वेस्ट इंडिज हे 5 गोलंदाज होऊन गेले ज्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये कधी या ठिकाणी नो बॉल फेकले. पुन्हा एकदा हा चेंडू सोयीचा इशारा येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी नो बॉल पहिला त्यानंतरचा सोयीचा इशारा. धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 26-2 फलंदाज गमावल्यानंतर समोर मात्र खेळण्यासाठी तयार आहे तो फलंदाज यावेळी ऋषभ गोंधळी. सुतारपाडा या गावाचा रहिवासी असणारा ऋषभ गोंधळी डावकर फलंदाज आहे. पुढे चेंडू बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र अर्थातच ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रशक्ती येतो. या ठिकाणी मात्र लॉंगॉनवरून तोपर्यंत 1 धावेचं योगदान इथे दिलं गेलं. 1 धाव मिळते ती ऋषभ गोंधळीला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 2-3 आणि आता मात्र समोर असेल आदर्श पाटील. आदर्श पाटील क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलं गेले ते अर्थात गली क्षेत्र आहे. पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर. एक क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ योजना तुम्हाला पाहायला मिळेल. उजव्या हाताने फलंदाज आहे. एक लॉंग लेग तैनात केलं गेलं. एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन ही रचना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू इथे पाहिला. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पंच हात जमिनीला समांतर करतात. दशा चेंडू खराब आहे. 1 धावेचे योगदान. खरं तर रितेश तिवारीचं षटक जेव्हा सुरू झालं पहिला चेंडू नो बॉल त्यानंतर स्वैर चेंडू आला त्यानंतर 1 धावेचं योगदान दिलं गेलं. आणखी पुन्हा एक चेंडू स्वैर आला आणि बघता बघता धावफलकावर येऊन पोहोचल्या. 2 गडी बाद 28 धावा या ठिकाणी येत आहेत. एक अतिशय सुंदर गुणलेखनाच्या माध्यमातून अर्थातच आमचे गुणलेखक यांचं मी निश्चित कौतुक करेन. दरम्यान यावेळी हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र रितेश तिवारी याला मात्र मिळालं हे पहिलं यश पाहायला मिळालं. फलंदाज मैदानातून आदर्श पाटील 0 धावसंख्येवर अर्थातच डकआउट म्हणून मैदानातून परततोय. 3 गडी बाद आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि आद्य सप्ताहात माथुरी संघाची सुरुवातीची धक्कादायक सुरुवात त्यानंतर सावरचा प्रयत्न शिरू विवेकने केला पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांचा विचार केला तर या ठिकाणी एका पटक पहिल्यांदा बाद क्रॉसिंग करणं आवश्यक आहे. चला वेळ दडू नका कारण आपण महत्त्वाचं आहे. क्रॉसिंग करा प्लीज. एक फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच दुसरा फलंदाज खेळाडू कक्षामधून या ठिकाणी मैदानात जाणं आवश्यक आहे याची नोंद घ्या जेणेकरून आपल्या तुम्हा सर्वांचं निश्चित वेळेची बचत या ठिकाणी होईल. निर्धारित वेळेमध्ये आपल्या सामने पूर्ण करायचे आहेत आणि या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय कुणाल पाटील. खारेपट्ट्यातला वाघरण या गावाचा हा सुपुत्र या ठिकाणी जाडजूड बांधायचा कुणाल पाटील मैदानामध्ये दाखवते. 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आणि प्रथमच आपण पाहिलं रितेश तिवारीला मिळालं हे पहिलं यश तुम्ही पाहत आहेत ज्याच्यामध्ये 2 स्वैर 1 नो बॉल म्हणजे तब्बल आपण पाहिलं 9 चेंडूचे षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाकडे आपण वया क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल या ठिकाणी केला. ते शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं जवळ जिथे सेलिम मिडान क्षेत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न यष्टेशच्या माध्यमातून संघनायकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये धावफलकावर आल्यात ते आतापर्यंत 3 गडी बाद 28 धावफलकावर आल्यात. 300 षटक मार्गस्थ आहे. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. तर कुबेरियन अलिबाग आणि आद्य माथोळी एक संघ अर्थात खारेपट्ट्यातला दुसरा संघ अलिबाग शहराचा या 2 संघामध्ये असलेली एक तुल्यबळ लढत अर्थात ड गटातली पहिला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाऊया गोलंदाज रितेश तिवारी.
उजव्या हाताने गोलंदाजी पंचांच्या डावीकडून. यावी बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मोठा फटका केला होता, मात्र इथे चेंडू चांगला होता, चेंडू गेला तो अर्थात वाढीश मैदान क्षेत्रामध्ये. क्षेत्रशेष चेंडूवर येतोय, एक धावेचं आणखीन एक योगदान इथे दिलं गेलं. एका धावेच्या माध्यमातून 29 धावा धावफलकावर. आता मात्र नवीन फलंदाज एका धावेने खातं उघडते, तर समोर मात्र ऋषभ गोंधळी ज्याने 3 धावांचं योगदान दिलंय. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण डावखरे फलंदाज जेव्हा मैदानात असतात, उजव्या हाताने फलंदाज आणि डावखरा फलंदाज याच्यामध्ये तारेवरचे कसरत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची अर्थात करावी लागते, आणि ती क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं गेलंय. पुढे चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि इथे मिडान क्षेत्रामध्ये घेतलेला आणखीन एक सुंदर झेल. चौथा फलंदाज यामध्ये मैदानातून गमावलाय, ते अर्थातच आद्य सभेत माथुळी संघाने 28 धावा धावफलकर असताना आणि एका धावेचं आणखीन एक योगदान. 29 धावा धावफलकर इथे पाहायला मिळाल्या. 29 धावा. आणि आता गोलंदाज तिवारीची गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी देखील ठरला. बाद होते फलंदाज या ठिकाणी ऋषभ गोंधळी, ज्याने 4 चेंडूचा सामना केला, 3 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये किशोर पाटील, नवखार गावाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू किशोर पाटील या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. कारण खरं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये साधारणतः 60 ते 65 धावा धावफलक येणं आवश्यक आहे. मगाशी आपण पाहिलं धावांचा उच्चांक 70 धावांचा या ठिकाणी नोंदवला गेला आणि 5 षटकामध्ये किमान 55-60 धावा धावफलक करलाय, तर निश्चित सुस्थितीमध्ये तो क्षेत्र फलंदाजी करणारा संघ नेहमी आपल्याला पाहिल्याकडे दडपण असतं ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा धावांचा पाठलाग करायचा असतो. वळी आपण मैदानाकडे यशस्वी गोलंदाज यावी रितेश तिवारी. यावी गुडलेंग स्पॉटवर चेंडू आपण निश्चितच आपण पाहायला मिळाला, पण नेमकं पंचांचं बोट आकाशात गेलं आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाजाला मैदानातून आपण गमावताना पाहायला मिळालं. आदेसाहेब म्हातोळी आणि येस अंपायर विकेट हिट विकेट का सर? येस. तर बॅटचा स्पर्श या ठिकाणी झाला, यष्टींवर आदळला गेला आणि या ठिकाणी फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. किशोर पाटील 0 धावसंख्येवर मैदानातून परततोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 5 खेळाडू या ठिकाणी गमावले ते आद्य सप्लायर्स माथुळी संघाने आणि धावफलकर धावा येऊन पोचल्या त्या 29 आणि षटक क्रमांक खरं तर सुरुवात नक्कीच नाट्यमय होती ती रितेश तिवारीची, कारण पहिला चेंडू नो बॉल होता, त्यानंतर 2 सोयी चेंडू त्याने फेकले, पण त्यानंतर तुम्ही पाहिलात अर्थातच 2 विकेट घेण्यामध्ये त्याचं योगदान अतिशय महत्त्वाचं. आणि एक चांगलं षटक निश्चित आपल्याला पाहिलं. नवीन फलंदाज राजेश मोहिते यावेळी मैदानात येतोय. षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नक्की धक्कादायक सुरुवात नंतर मात्र चांगल्या योगदान आपल्याला पाहायला मिळेल. राजेश मोहिते सासवणे गावाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे, यावेळी मैदानात येतोय. बुडती नौका पलटावर नेण्यासाठी नाखव्याची एका नावाडीची गरज आहे असं नेहमी म्हणतात, परंतु या ठिकाणी खरंच एखादा फलंदाज या डावाला आकार देईल का? कारण सुरुवात धक्कादायक झाल्यानंतर मात्र सावरण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान मैदानाकडे वळूया. यावेळी बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र आपण पाहतात जातो अर्थातच शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रची चेंडू येतोय. तर मात्र 1 धाव राजेश मोहितेच्या खात्यामध्ये आपल्याला जोडली जाते, 1 धाव संघाला मिळते. 30 धावा 5 गडी बाद धावफलकावर इथे आपल्याला पाहायला मिळाले. आणि षटक क्रमांक 3 रितेश तिवारी याचं षटक मात्र या ठिकाणी समाप्त होतंय, ज्याने फक्त 9 चेंडूचे षटक फेकलं, परंतु 6 धावा फक्त खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना माघारी परतवण्याची कामगिरी त्याच्या माध्यमातून करण्यात आली. प्रतिषटक 10ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळते आणि येणारी 2 षटकं अर्थात बाकी आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूंमध्ये किती धावांचं योगदान या ठिकाणी मात्र आद्य सप्लायर्स माथुळी संघ देईल, कारण अर्धा संघ मैदानातून परतलाय. राजेश मोहिते खेळतोय 1 या धावसंख्येवर, त्याला साथ देतोय कुणाल पाटील वैयक्तिक 1 या धावसंख्येवर 30 धावा धावफलकावर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कुबेरी अलिबाग संघ, कारण वेळ फार कमी आहे, आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला 5 षटकांचा सामना पूर्ण करायचा आहे, याची नोंद घ्या.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज यावेळी सज्ज होते. गोलंदाज कुबेर अलिबाग संघाचा प्रारंभ पाटील हा नवीन गोलंदाज या ठिकाणी मध्यम गती मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि समोर मात्र असेल तो फलंदाज दरम्यान पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी घेतलाय. शेतशेत चेंडूवर आहे. इथे मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये सुरेख झेल घेतलं गेलं. वाडिश लॉंगरला कव्हर केलं गेलं आणि आणखीन एक धक्का. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि हा 6वा धक्का बसला आद्य सरप्राईज माथुरी संघाला. 6 गडी बाद. 30 धावा दाबोलकर गोलंदाज होता प्रारंभ पाटील. याला पहिल्या चेंडूवर मिळालं सुंदर यश इथे पाहायला मिळालं. फलंदाजाला माघारी परतवतोय. फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला गेला आणि राजेश मोहिते ज्याने फक्त 1-2 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान इथे दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये राजा पाटील निश्चितच एक अष्टबळी खेळाडू आहे. अनेक वर्षाचा त्याचा अनुभव आहे. खारेपाड्यातल्या हा संघामध्ये हे दिलेले योगदान आहे. तसं पाहिलं खारेपाड्याचा विभाग केला तर हाशिरे बालवीर हाशिरेचं मैदान सोडलं तर खरं तर खेळण्यासाठी मोठी मैदानं त्या परिसरामध्ये निश्चित पाहायला नाही मिळत. हे देखील निश्चितच एक कडवं सत्य देखील पाहायला मिळतं. परंतु राजा पाटील सारखा नौकारचा खेळाडू याने देखील अतिशय चांगले योगदान प्रत्येक संघासाठी आपल्या संघासाठी या ठिकाणी दिलंय. तर जाऊया मैदानाकडे. 6 फलंदाज गमावलेत. राजा पाटील सज्ज आहे. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळाला नाही. आता जर निर्धाव चेंडू सांगता झाली. प्रारंभ पाटील एक चांगली गोलंदाजी करत असताना 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही. विकेट प्राप्त केलं होतं प्रारंभ पाटीलने. धावफलकात धावा आहेत त्या 30 धावा. 6 फलंदाज गमावल्यानंतर आलेली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पुढे चेंडू प्रारंभ पाटील यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटकेमध्ये ताकद नाही. आपण पाहतात यष्टीच्या चेंडूचा पाठलाग होतो बॅकवर्ड स्क्वेअरली क्षेत्रामध्ये. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 1 धाव मिळेल ती यावेळी राजा पाटीलला. राजा पाटील आपलं खातं उघडलं 1 धावेने. 31 धावा दाबलकावर. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. खेळ थोडासा संत आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचे जे आपण पाहिलं 3 षटकार आले होते पण त्यानंतर धावांसाठी झगडावं लागतंय. ते आद्य सरप्राईज माथुरी संघाला धावा येत नाहीत. दरम्यान पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा पहा. एक निश्चित चांगला चेंडू होता. यष्टीशक थोडीशी चूक करतोय. चेंडू मात्र पाहिला तो अर्थात यष्टीच्या बाजूने गेला. तो शॉट थडम्यांच्या दिशेने 1 धावेचं आणखीन एक योगदान. चौकार षटकार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. कारण पहिले 3 षटकार निश्चित आले शिरुबिकच्या बॅटमधून पण त्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी एकेरी धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 4 प्रारंभ पाटील बॅटच्या पट्ट्यात गेल्या. पंचांच्या बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय. पुन्हा एकदा 1 धावेचे योगदान कुणाल पाटील. 1 धावेने 3 या धावफलकावर जाऊन पोहोचतोय. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात 33. चौथ्या षटकातले काही चेंडू बाकी असताना एकेरी धावाने समाधान व्यक्त केले गेले ते अर्थातच कुणाल पाटील यांनी. समोर मात्र राजा पाटील असेल पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थोडी उंची निश्चित होती. बॅट चेंडू संपर्काने उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 इथे समाप्त झाले आणि 4 षटकांच्या समाप्तीने धावफलकात धावा आल्या त्या 33. प्रति षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर 8.25च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली आद्य सरप्राईज माथुरी संघाच्या. अर्थात माध्यमातून कुबेर अलिबाग संघाने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजीचा जर विचार केला प्रारंभ पाटील याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलं. 2 धावांचं योगदान दिलं. 1 षटक 0 निर्धाव 2 धावा आणि 1 विकेट ही कामगिरी त्याला पाहायला मिळाली. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाजीचं युद्ध या ठिकाणी आपण पाहतात आणि ही एक भव्य मोठी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या या स्पर्धेचा या रजनीचा अंतिम दिवस आपण पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज यावेळी रितेश तिवारी ज्याने 3 विकेट प्राप्त केले. 6 धावा दिल्या होत्या मागच्या षटकामध्ये. या ठिकाणी पाहत कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. दरम्यान पहिला चेंडू इथे बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बेरकावून दिला. आला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान या ठिकाणी मिळतंय कुणाल पाटीलच्या बॅटमधून आणि कुणाल पाटील या षटकाराच्या मधून गेला 9 या धावसंख्येवर. 6 धावांचं योगदान 39 धावा धावफलकावर.
मी मगाशी म्हणालो की 5 षटकांच्या सामन्यामध्ये साधारणतः 50 ते 55 धाव धावपलकर आल्या तर निश्चितच नंतरच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा फलंदाजीला संघ उतरतो तेव्हा त्या फलंदाजांबरोबर एक दडपण असतं की आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु या ठिकाणी मात्र बऱ्याचशा वेळांतराला कुणाल पाटीलचा हा षटकार अर्थातच आद्य सरप्राईज माथुरी या संघासाठी. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रितेश तिवारी पुन्हा एक गोलंदाज आपल्या बॉलिंगवर आहे ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 9 चेंडूचं षटक फेकलं होतं आणि 6 धावा खर्च करत 3 फलंदाजांनी बाद केलं होतं. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार तोपर्यंत वार्डिश लॉंग आणि मिड विकेट मधून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आला. एक संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 4 धावा आता संघाला घेऊन गेल्या त्या कुणालच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक सुंदर फटका आणि धावपलकार धावा येऊन पोहोचतात त्या 43. 6 फलंदाज गमावण्यात आलेली धावसंख्या तुम्हाला इथे पाहायला मिळाली. 43 धावा धावपलकार इथे पाहायला मिळतात. शेवटच्या षटकातले 4 चेंडू अजूनही बाकी असताना पुढील चेंडूसाठी कुणाल यावेळी काट केल्या चेंडूला लेटकटचा वापर केला. चेंडू आपण पाहता यष्टीच्या बाजूने अर्थात शॉर्ट थर्डमध्ये जातोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 44 धावा धावपलकावर. कुणाल पाटील 14 या धावसंख्येवर 1 षटकार चौकारच्या माध्यमाने खेळ आपली सजवले. पुन्हा एकदा सामना करेल. अतिशय चांगली खेळ क्रिकेटचा दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. निश्चितच अंतिम षटकातले काही चेंडू बाकी असताना रितेश तिवारी यावेळी चेंडू हुक करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू जाणार पण घोषित क्षेत्र पाहायला मिळतं. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं आणि 45 धावा या ठिकाणी धावपलकर आतापर्यंत पाहायला मिळेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 चेंडू खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. पण दुसरीकडे आपण पाहिलं शिरुविकने ज्या पद्धतीने फलंदाजी केली 20 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर जर विचार केला तर निश्चितच या ठिकाणी कुणाल पाटीलने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. 1 षटकार 1 चौकारच्या मध्ये 15 धावांचं त्यांनी आतापर्यंत योगदान दिले आणि 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवर पाहूया किती धावांचं तो योगदान देईल ते आद्य सरप्राईज माथुरी या संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न ते थोडासा अंगाशी आला आणि हा 7वा फलंदाज मैदानातून धावचीच्या रूपाने मैदानातून गमावला जातोय. कुणाल पाटील याची 15 धावांची खेळी मात्र इथे ज्याने किल्ला लढवला होता. बचेंगे तर और भी लढेंगे सर सलामत पगडी बजास असं ज्याला म्हणलं होतं. इथे मात्र आपण पाहिलं चांगलं योगदान त्याने दिलं आणि हा 7वा फलंदाज मैदानातून गमावला होता. अंतिम चेंडू या ठिकाणी अर्थात आपण पाहणार आहोत आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय तेजस पाटील. नौकरचा तेजस पाटील हा फलंदाज आहे. अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी असेल. धावपलकर आतापर्यंत धावा आल्या त्या 45 आणि या अंतिम चेंडूवर पाहूया चौकार षटकार विकेट की निर्धाव. येणारा शेवटचा चेंडू. तिवारी तयार. यावेळी मात्र चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. इथे पाहतात गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला. बॅट चेंडू संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतो आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. तेव्हा आद्य सरप्राईज माथुरी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावपलकर धावा जमवल्यात त्या 45 आणि 46 धावांचं लक्ष्य. इथे मात्र 7 बाद 25 धावा धावपलकर नवले. 46 धावांचं लक्ष्य. 46 धावा प्रतिषटकाचा आपण या ठिकाणी विचार केला 5 षटकांचा सामना आहे तर 9.20च्या सरासरी धावांची अर्थात गती राखायची आहे ती कुबेर अलिबाग संघाला. खरं तर कुबेर अलिबाग संघाचे घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावर आपण पाहत कशा प्रकारचं प्रत्युत्तर या ठिकाणी दिले. रितेश तिवारी याची शेवटचं षटक आपण पाहिलं त्यांनी तब्बल 12 धावा खर्च केल्या. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या. तब्बल 2 षटकात त्यांनी 18 धावा दिल्या आणि 3 फलंदाज त्यांनी माघारी परतवलं. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपच्या युद्धामध्ये 46 धावांचा लक्ष्याचा पाठला कुबेर अलिबाग कसं पूर्ण करेल याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय ते अर्थातच आमचे फोपेरी विभागाचा एक अतिशय चांगला गोड आवाज खारेपाड्यातला अर्थातच कपिल ठाकूर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच काका. डी ग्रुपमधील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असणार आहे मिहाय कोळी रिसॉर्ट नागाव वर्सेस आझाद 11 कुरुळ. तर दोन्ही टीम कॅप्टन्स या आदरणीय ॲडव्होकेट कविताताई पाटील यांच्या कविताताई ठाकूर यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मिहाय कोळी रिसॉर्ट नागाव वर्सेस आझाद 11 कुरुळ. एका बाजूला अक्षय पाटील मोन्या आहे दुसऱ्या बाजूला प्रसाद म्हात्रे. थोडीशी जागा
आदरणीय ॲडव्होकेट कविताताई ठाकूर यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव अक्षय पाटील आणि दुसऱ्या बाजूला आझाद 11 कुरुळ प्रसाद म्हात्रे. पहिल्या फेरीचा अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मधील शेवटचा सामना कशा पद्धतीचा असेल. एका बाजूला आपण पाहतोय थंड वातावरण झालंय. चला मोने या प्लीज. प्रसाद दोघांसाठी बेस्ट ऑफ लक असेल. कॉइन आणा. टॉस करण्यासाठी कॉइन. तोपर्यंत एका बाजूला अक्षय पाटील मोने आहे, दुसऱ्या बाजूला प्रसाद आहे. पहिलं वळट अक्षयकडे. काय सांगशील अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीचा हा अथांग प्रेक्षकांचा महासागर आहे आणि तुझा खेळण्याचा अनुभव कशा पद्धतीचा असेल. पहिले तर धन्यवाद करतो दादांना की त्यांनी आज टुर्नामेंट भरली आणि आम्हाला खेळायला संधी मिळाली. आणि हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की जे यंगस्टर आहेत त्यांना इथे गेम दाखवून पुढे इम्प्रूव्ह व्हायला खूप छान प्लॅटफॉर्म आहे. त्यांनी ते करून दाखवलं पाहिजे. प्रसाद तुझ्यासाठी वेगळाच प्रश्न असेल. प्रथमतःच मी तुला अशा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर ॲज अ कॅप्टन म्हणून पाहतोय आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तुझा या ठिकाणी कशा पद्धतीने तू टीम बनवलीस आणि कशा पद्धतीचा तुझा अनुभव असेल आणि किती धावा किंवा मोन्यासारख्या बलाढ्य एका प्लेयरला रोखण्याचं काम तू करणार आहेस. पहिली गोष्ट शेठचे मी धन्यवाद मानेल कारण का त्यांनी एवढा चांगला प्लॅटफॉर्म सर्वांसाठी उभा केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोन्यासमोर खेळताना जरा खूप मोठा प्लेयर आहे तो माझ्यापेक्षा आणि त्याच्यासमोर खेळणं म्हणजे आम्हाला एक एक्सपिरियन्स भेटेल की पुढे कसं खेळायचं अजून. आणि थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल आमच्या ताईंच्या हस्ते अर्थातच ॲडव्होकेट कविताताई ठाकूर यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. कोण कॉल करणार आहे. येस प्रसाद. एक या स्पर्धेची वेगळी आठवण आहे. कॉइन आहे. चला प्रसाद कॉल करा. येस. हां आकाशामध्ये कॉइन गेलाय. हेड कॉल केलाय अँड टेल इट इज. डिसिजन काय असेल. फील्ड फर्स्ट. मग 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न, किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही आमचा 100% देऊ कारण समोरची टीम सुद्धा चांगली आहे. त्यांचे एफर्ट लावतील, आम्ही आमचे एफर्ट लावू. आमची टीम चांगली आहे. कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. मोन्या प्रसाद तुझ्याकडे वळतोय. हाफ सर्कल आहे आणि या हाफ सर्कलमध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. येस. दोघांनाही समसमान शुभेच्छा देतोय. देर इज न्यूज फ्रॉम दिस सेंटर. मी हाय कोळी रिसॉर्ट वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. तर अतिथी कक्षा नाणेफेक कक्षामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने खरं तर कविताताई ठाकूर याने नाणेफेक केली आणि आज त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे पारितोषिक देऊन खऱ्या अर्थाने आय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं. मी सर्वांना विनंती करेन एकदा जोरदार कविताताई ठाकूर यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे कारण ठाकूर घराणं आणि निश्चितच योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळालं. निश्चितच पुढील आयुष्यासाठी ताई तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामना इथे सुरू होतोय आणि सामन्याचा आवाज आपण ऐकणार आहोत. खारेपटातल्या अति सुंदर योगदान देणार आहे अर्थात कपिल ठाकूर सर. ओव्हर टू कपिल ठाकूर सर. धन्यवाद. थँक्यू सो मच काका. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्या वाईड बॉलने या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचं खातं खोललं जात आहे. गोलंदाज शिरोविक यांच्या माध्यमातून. आद्य सप्लायर्स मातोळे आणि कुबेर 11 अलिबाग या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. दुसऱ्या इनिंगचा प्रारंभ झालाय. गोलंदाज शिरोविक राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळी बॅट चेंज बिहाइंड द विकेट. विकेट कीपरचा कौतुक. फलंदाज बाद. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू छेडकाणी करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने या ठिकाणी कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. साहिल खांबे बॅक टू दी पवेलियन. मोठा फटका मारायचा होता. अलॉंग द कार्पेट खेळायचा होता. कव्हरच्या दिशेमध्ये खेळायचा होता. या सर्व गोष्टी मनामध्ये होत्या आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा करायला गेला तेव्हा बॅटची एज. फलंदाज बाद आणि विकेट कीपरने अप्रतिमरित्या घेतलेला हा झेल. 1 या धावसंख्येवर लागलेला हा पहिला धक्का. आमचे धरणे गुरुजी कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय अप्रतिम या ठिकाणी स्कोरिंगचं काम करतात. धरणे गुरुजींची जर स्कोरिंग आवडली असेल ना मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या वाजवात.
टाळ्या खूप कमी पडत आहेत, परंतु आपण जे डिजिटल स्कोरिंग पाहतो, परंतु इथे मॅन्युअल स्कोरिंग सुद्धा केली जाते. मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय, नावाची आम्ही जरूर प्रतीक्षा करतोय, संतोष दक्षिकर. संतोष दक्षिकर ज्या पद्धतीने मैदानामध्ये आलाय, धावाचं टार्गेट असणार आहे त्याच्यासमोर 46 धावांपैकी पहिली धाव ही वाईट स्वरूपात आलेली आहे, त्यामुळे 45 धावा आतापर्यंत त्यांना बनवाव्या लागणार आहेत. मग कशा पद्धतीने पॉवर प्लेचा फायदा घेतला जाणार. शिरुविक एक घातक गोलंदाज आहे, त्याच्याकडे ज्या पद्धतीने नाझीम गुल्ली चेंडू फिरवतो ना तशाच पद्धतीची शैली आहे. मग शिरुविक चेंडू टाकत असताना चेंडू उडवत येतो आणि कोणत्या दिशेला कशा पद्धतीने टाकेल काही सांगता येत नाहीये. मग आपण अडचणीत सापडणाऱ्या फलंदाजांना नेहमी पाहिलेलं आहे त्याच्यासमोर. मग शिरुविक आणि संतोष दक्षिकरचं बॅटल कशा पद्धतीचं असेल या चेंडूवर हे देखील पाहणं मोठं रंजक तिथं ठरणार आहे. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय या अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये. या पुढील चेंडू ओ हो टॅप शॉट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे फलंदाज. बॅक टू बॅक सेकंड विकेट फॉर टीम आद्य सप्लायर्स मातोळे अँड शिरुविक. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला आणि टेक्निकली स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो गेला नाही. गेला तो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे होता, त्याने आरामातरित्या चेंडूला पकडला, सुपूर्द केलं आणि फलंदाज संतोष दक्षिकर गोल्डन डकचा शिकार. अफलातून या ठिकाणी गोलंदाजी, घातक गोलंदाजी आणि आघात करणारी गोलंदाजी. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की वार पलटवार आणि तशा पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी झाली. कारण पहिल्या सत्रामध्ये तितकासा चांगला फलंदाजीचा खेळ आद्य सप्लायर्स मातोळे संघाचा झाला नाहीये. फलंदाजीसाठी ओळखला जातो हा संघ, परंतु सुमित भगत पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर जे निर्णय चुकले, काही फलंदाजांना लवकर पाठवायचं होतं ते फलंदाज पाठवले गेले नाही आणि या सर्व गोष्टी मनात सेकंड इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन शिरुविकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक या धावसंख्येवर लागलेला दुसरा धक्का आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाजाचं नाव जरूर आपण प्रसाद चेवळे. नाव आता धरणे सर पाहावं लागेल, कारण लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळालेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये जी हॅट्रिक मिळाली होती ती हॅट्रिक किंवा त्याच्यापेक्षा चांगली हॅट्रिक शिरुविक मिळवेल का हे देखील पाहणं मोठं रंजकतेचं ठरणार आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने प्रसाद चेवळे. हो जस्ट अँड मिस. बॅटची एज लागून लॉंग स्टॉप रिजन मध्ये घोषित जागेमध्ये ही धाव देऊन जातोय. थोडासा सुटकेचा श्वास सोडलाय, कारण 2 धावा 2 विकेट शिरुविकचं वैशिष्ट्य आहे. कंजूस गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि मैदानामध्ये त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवतोय आणि स्वतःला सिद्ध करताना त्याला कोणताही या ठिकाणी प्रॉब्लेम होत नाहीये. पुढील चेंडू यावेळचा हा बॉल सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे थोडासा खाली राहिलाय. विकेट किपर सुमित भगतच्या हातामध्ये विसावतोय. देयर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जाते विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. ज्या पद्धतीने 46 धावांचं टार्गेट पार करायचं आहे ना, पहिल्या चेंडूमध्ये किंवा पहिल्या षटकापासून या ठिकाणी आव्हानं खूप जास्त मोठी वाटायला लागलेली आहेत. यावेळचा हा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. तिथे जागा खाली आहे. मराठीमध्ये म्हणतात रिकाम्या जागा भरा आणि हिंदीमध्ये म्हणतात रिक्त स्थान भरिये. चौकार. सरळ बॅटने खेळून काढलाय. मोठी गॅप होती, कारण डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता आणि तेवढ्या मोठ्या गॅप मधून या ठिकाणी शॉट मारायचा होता प्रसाद चेवळेला आणि त्याने करून दाखवलंय. करून दाखवावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला तुमचं टॅलेंट सिद्ध करावं लागेल. तुमची प्रॅक्टिस कशा पद्धतीची झाली आहे हे सर्व गोष्टींची अंमलबजावणी किंवा प्रात्यक्षिक मैदानात दाखवावेच लागतील. शिरुविक पुन्हा एकदा कमबॅक करणं हे मी जाणतो, मी ओळखतो, मी परखतो प्रत्येक खेळाडूला आणि तशाच पद्धतीने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. विकेट किपर सुमित भगतच्या हातामध्ये जातोय. चांगल्या शर्टावर किंवा नवीन शर्टावर एखादा डाग उडवला तशा पद्धतीचा एक चौकार होता, परंतु काही होईल त्या नेव्हर माइंड. 2 विकेटच्या बदल्यात या ठिकाणी आपण धावसंख्या पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा म्हणजे खूप चांगली गोलंदाजी झाली. त्यामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्यात. त्या सोन्याहून पिवळा आपण म्हणतो ना तशाच पद्धतीची गोलंदाजी झाली. आता टीम मीटिंग चालली आहे.
दुसरा गोलंदाज कोणता यूज करायचा पॉवर प्लेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर जर पाहिलं तर या मैदानाचे छायाचित्र आपण पाहतोय कशा पद्धतीचं मैदान टॉप व्ह्यूने दिसेल. आणि त्याच वेळेला अथांग प्रेक्षक सागर संदीप जगे सर म्हणतात की अथांग प्रेक्षक सागर आहे. काही प्रेक्षक उभे राहून मॅच पाहत आहेत, काही प्रेक्षक या ठिकाणी बसून मॅच पाहत आहेत, काही प्रेक्षक डुलक्या देऊन मॅच पाहत आहेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. बघा धरणे सर, आता ना लेफ्ट हँडर बॅटर सूरज पाटील स्वतः कर्णधार स्ट्राईक एंडला असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आदर्श पाटील मॅन फ्रॉम वाघरण, खूप चांगला गोलंदाज आहे. 21 ते 22 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु काय टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. फलंदाजी करत असताना अयशस्वी झाला. क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्हाला 3 वेळा संधी मिळते, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. मग प्रत्येक विभागामध्ये जर तुम्ही चांगला खेळ केला तर तुम्ही योग्य किंवा एक टॅलेंटेड प्लेअर म्हणून सिद्ध होता. परंतु हे स्वतःला सिद्ध करण्याची ज्याच्याकडे ताकद असते ना, त्याच्याकडे जग जिंकण्याची सुद्धा ताकद असते असं सुद्धा म्हटलं जातं. बघा पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि 2 विकेट. त्यामुळे भूतकाळात पडलेला कुबेर इलेव्हन अलिबाग संघ आणि त्याला तारणहार ठरेल कशा पद्धतीने फलंदाजी करेल हा सूरज पाटील आणि त्याच्या समवेत असलेला फलंदाज प्रसाद चेवले ज्याने मागील ओव्हरमध्ये एक चौकार जरूर लगावलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आदर्श पाटील काय करेल. होल टॉस बॉल, समालोचन कक्ष आणि त्याच वेळेला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर सिक्सर. सूरज पाटीलने यावेळी दिवसा ढवळ्या आकाशामध्ये सूरज दाखवलाय, सूर्याला दाखवलाय, सूर्याला वंदन केलंय. थोड्याच कालावधीमध्ये का होईना 2 ते 3 तासानंतर या ठिकाणी सूर्याची किरणं प्रखर सुद्धा होतील किंवा दिसू सुद्धा लागतील. आणि धावसंख्येचा आलेख पाहतोय 12 धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर त्या चेंडूची चाच पडताळणी जरूर होते. आदर्श पाटीलचं वेलकम केलंय, स्वागत केलंय, सुस्वागतम केलंय. बॅक फुटला जाऊन पुन्हा एकदा पंच केला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. यावेळी इधर उधर सब मेरे पास है आणि पुलचा फटका सक्सेसफुल फटका मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सूरज पाटील कॅप्टन कूल आणि ज्या पद्धतीने तो कर्णधार पद भुजवत असतो ना आणि त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न केलाय, ज्या पद्धतीने खेळ पहिल्या ओव्हरमध्ये झाला नाहीये. पहिल्या ओव्हरचा वचपा काढलाय पहिल्या 2 चेंडूमध्ये. त्यामुळे आतापर्यंत धावसंख्या 16 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आदर्शाने पहिल्याच 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. त्यामुळे अंडर प्रेशर कशा पद्धतीने कमबॅक करेल पाहणं मोठं रंजकतेचं ठरणार आहे. साइड चेंज केले पुन्हा एकदा. बॅटचे जास्त काळ हवेमध्ये आहे, तेशच चेंडू खाली आहे, पडलाय झडलाय परंतु चेंडू सोडला नाहीये. सूरज पाटील बिग अपसेट मैदानाच्या बाहेर. वॉर्डन कॅच, वॉर्डन बॉल अँड वॉर्डन कमबॅक. दिस इज कमबॅक करणं फार गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एकाच टप्प्यावर तुम्ही चेंडू टाकू शकत नाही. आणि चेंडूचा टप्पा बदलला, चेंडूची लाईन बदलली, चेंडूची गती बदलली, या सर्व गोष्टींचा मेळ साधून टाकलेला हा चेंडू विकेट देणारा होता. मोठा आघात केलाय तो कुबेर इलेव्हन अलिबाग या संघावर. आणि जरूर निराश हताश आपल्या कर्माला दोष देत सूरज पाटील कॅप्टन बॅक टू दी पवेलियन. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये जा. आणि तिथे मात्र आद्य सप्लाय म्हातोळी संघाच्या या ठिकाणी आपण पाहतोय गणपती बाप्पा मोरया म्हणून पुन्हा एकदा आपल्या खेळाला या ठिकाणी प्रारंभ केलाय. बघा ना 40 वर्षाच्या पुढचे प्लेयर RC ग्रुप अलिबाग या संघाने घेतले आणि त्या पद्धतीने 2 लगातारचे सामने जिंकून घरी झोपायला गेलेत आरामात पद्धतीने. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि आपण पाहतोय 40+ सूरज सुद्धा प्लेयर असेल आणि प्रकाश हालेगाना सुद्धा आहे. अजूनही त्यांच्या खेम्यामध्ये स्थितीत आहे. प्रकाश हालेगाना सारखा फलंदाज येणं बाकी आहे, परंतु मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाज प्रमोद राऊत. प्रमोद राऊत चौलचा हा खेळाडू आहे. या खेळाडूमध्ये सुद्धा टॅलेंट आहे, डावखुरा फलंदाज आहे. 7 खेळाडू डावखुरे घेतलेले आहेत. त्यामुळे आता ज्या स्ट्रॅटेजी बनवलेल्या असतील ना सुमित भगतने, त्यांना उद्ध्वस्त केलंय जरूर या ठिकाणी सूरज पाटील ज्या या 7 डावखुऱ्या फलंदाजांनी. प्रमोद राऊत याला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण डावखुरा फलंदाज स्वतः कर्णधार 2 मोठे फटके मारून बाद झालाय. 46 धावांचा टार्गेट आहे आणि 16 धावा. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तिथे
एक डोफा आडवा टेकून तिथे मात्र तेजसने बॉल चेंडू फील्ड केलाय, सुपूर्द केलाय, तोपर्यंत एक धाव रोखू शकलेलं नाहीये. धावसंख्या एका अशुभ अंकामध्ये जाते, 17 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अशुभ अंक क्रिकेटमध्ये मानला जातो आणि या अशुभ अंकावर कोणत्या संघाला कशा पद्धतीने आणि कोणत्या माइंडसेटने कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, गोलंदाजी केली जाईल, क्षेत्ररक्षण केलं जाईल, हे सर्व पाहणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय प्रसाद राऊळ, प्रसाद चेवले आपण पाहतोय, ज्याने पहिल्या षटकामध्ये 5व्या चेंडूवर चौकार लगावला होता. तो स्ट्राईक एंडला आहे, आदर्शचा सामना करतोय. तेज तर्रार भन्नाट वेगाचा चेंडू, लाईन सभी ओके. ते म्हणतात ना सर्व काही ओके आहे, आणि हल्ली या ओके शब्दाला खूप जास्त मान मिळला जातोय. त्याचं वर्णन काही मी करणार नाही, कारण सर्वांना माहित आहे ओके म्हणजे काय आहे. आदर्श पाटील पुन्हा एकदा राईट हँड वरती विकेटने. ओ हो आपटलाय चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झाली आहे. सिमेंटची विकेट आहे, आपटल्यानंतर चेंडू एवढ्या वरती जाणार हे माहीत होतं आणि त्याच वेळेला पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. 18 धावसंख्या, विराट कोहलीचा जर्सी नंबर. का अफलातून खेळी वर्ल्ड कप मध्ये केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा पटकावला होता, परंतु यावेळी बॉल जास्त काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. विकेट नंबर 2 फ्रॉम धीज ओव्हर. आदर्श पाटील शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मोठा आघात करतोय, फलंदाज बाद होतोय. प्रसाद चेवले बॅक टू दी पवेलियन. प्रसाद चेवलेला आता घाई करायची काहीही गरज नव्हती, कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट, अशा मदतीने आपण जर पाहिलं तर 18 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मौसम असताना गरज नसताना मी असंच म्हणत नाही, काहीही गरज नव्हती, कारण चौकार मारल्यानंतर, षटकार मारल्यानंतर तुम्ही जर असे घाणेरडे स्ट्रोक किंवा खराब स्ट्रोक खेळत असाल तर तुमच्या ते म्हणतात ना एखाद्या आपण जर बोलतो ना प्रेमात पडलेल्या एका प्रेमयुवकाला किंवा चहात बुडलेल्या त्या पार्लेजीच्या बिस्किटाला वाचवणं फार कठीण असतं, तशीच परिस्थिती आता कुबेर 11 अलिबाग संघाची आलंय. आणि या संघाला वाचवणार तर वाचवणार कोण, आणि यासाठी एक नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, मजबूत शरीरयष्टी आहे, आणि तो कशा पद्धतीने आघात करेल, कारण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा षटक टाकण्यासाठी शिरू वीकचं आगमन झालंय. ज्या पद्धतीने काका सरांनी सांगितलं होतं की रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलर, आणि ज्या पद्धतीने मी पनवेलच्या मैदानावर उस्मान पटेलला 6चे 6 चेंडू डॉट टाकताना बघितलं होतं, या खेळाडूकडे टॅलेंट आहे, परंतु टॅलेंट असणं गरजेचं नाही. मैदानामध्ये तुमच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत ते इम्प्लिमेंट करणं फार आवश्यक आहे. पॉवर प्लेची 2 षटकं ही समाप्त झालेली आहेत. शिरू विकची एक आगळी वेगळी फिल्डिंगची सजावट आहे. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, आणि तिथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, आणि डीप कव्हर पॉईंट आहे. स्लीपमध्ये एक फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक लावला आहे, त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंपला कट करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. काय घडेल या चेंडूवर, काय घडेल या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे प्रकाश हालेगाना. प्रमोद राऊत प्रकाश हालेगानाची जोडी मैदानात स्थितीत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले, थांबले 18 या धावसंख्येवर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक. बॅटची एज, ज्या पद्धतीने फिल्डिंगची सजावट केली होती ते घडलं, परंतु फ्लाइंग स्लीप मध्ये लावलेला क्षेत्ररक्षक विकेट कीपर यांच्यामध्ये जी गॅप होती त्यामधून चेंडू फरार झाला घोषित जागेमध्ये. खूप चांगला चेंडू. ज्या पद्धतीने फिल्डिंगची सजावट केली होती तशा पद्धतीची गोलंदाजी होत आहे, आणि एका एक्सपिरियन्स खेळाडूचं वैशिष्ट्य या ठिकाणी मैदानामध्ये पेश जरूर करतोय शिरविक. प्रमोद राऊत एकेरी धावेने धावफलक थोडासा हलत ठेवते. 19 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. राईट हँड राऊंड विकेटने. पुन्हा एकदा तेज तर्रार भन्नाट वेगाचा चेंडू, परंतु दिशाहीन आहे. दोन्ही हात समांतर करते, धाव अवांतर येते. 20 धावसंख्या होते. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. धावा थोड्याशा कमी आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा धावा खर्च केल्या तर अंतिम येणाऱ्या षटकामध्ये त्याचा तोटा होऊ शकतो. हे शिरूविक जाणतो कशा पद्धतीने कमबॅक करेल. बॅटची ए सुमित भगत चेंडू खाली, विकेटचं पतन. प्रमोद राऊत बॅक टू दी पवेलियन. हे घडणार होतं, कारण शिरूविक आला की विकेट आली किंवा विकेट मिळणार हे समीकरण जरूर सर्व प्रेक्षकांनी पाहिलं होतं, पाहिलेलं आहे बऱ्याच वेळेला, आणि ते प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अर्धी कपिल कंटिन्यू कर.
परंतु पहिल्या षटकामध्ये सुद्धा शिरूविकने मला वाटतं फक्त 6 धावा खर्च केले आणि 2 विकेट घेतल्या होत्या, 2 फलंदाजांना बाद केलं होतं आणि पुन्हा एकदा तो ज्यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये आलाय पुन्हा एकदा त्याने गडी बाद केलाय. बऱ्याच वेळा म्हटलं जातं की नावात काय आहे किंवा काही वेळा म्हटलं जातं की नावात फार बरंच काही आहे. याच्या नावामध्ये शिरूविकच्या नावामध्ये वीक आहे परंतु गोलंदाजीमध्ये स्ट्रॉंग आहे. ओव्हर टू कपिल. बघा आता असं चेहऱ्याकडे बघून त्याच्याकडे वाटत नाहीये की अशा पद्धतीची गोलंदाजी करेल किंवा व्हेरिएशन आणतोय तेच तर गोलंदाजी करतोय. या सर्व संभ्रमात टाकणाऱ्या गोलंदाजीमुळे फलंदाज व्यस्त झालेत आणि 5 फलंदाज तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेत. आपण पाहतोय 20 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रारंभ पाटील. बघा प्रत्येक खेळाडूचे वीक पॉइंट स्ट्रॉंग पॉइंट माहीत आहेत परंतु टेनिस क्रिकेटचा खेळ हा यासाठीच ओळखला जातो. पलटवार किंवा सरप्राइजिंग पॅकेज आपल्याला पाहायला मिळतील का? प्रारंभ पाटील तशाच पद्धतीचा खेळाडू आहे. आल्या मुझमे है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. ब्रँडेड षटकार. कारण मला तो नागोटण्याचा मैदान सुद्धा आठवतंय ज्या पद्धतीने प्रारंभने त्या मैदानावर वेल्शेच्या मैदानावर अफलातून खेळी केली होती. ती जर प्रात्यक्षिक मैदानामध्ये 2 ते 3 हिट करून दाखवले चेंडू सीमारेषेच्या बाहेर तर कुबेर इलेव्हन अलिबाग संघ विजयी होऊ शकतो. परंतु संदीप सर नेहमी म्हणत असतात जर आणि तरच्या गोष्टींना थारा नसतो क्रिकेटमध्ये. मग प्रारंभ पाटील येणाऱ्या चेंडूंना किंवा शिरूविकला कशा पद्धतीने फेस करेल हे पाहणं मोठ्या दर्जाचं ठरणार आहे. चेंडूची चाचपडताळणी होणार जरूर कारण फटका मारल्यानंतर चेंडू फुटलाय किंवा चेंडूला तड गेले किंवा चेंडूमध्ये थोडासा लिकेज आलाय का या सर्व गोष्टींची पडताळणी जरूर होते. आणि चेंडू सिलेक्ट केलाय प्रारंभ पाटील स्ट्राईक एंडला आहे. 26 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना जिंकण्यासाठी फक्त 20 धावेची आवश्यकता. 20 रन्स नेट. शिरूविक आता थोडासा अंडर प्रेशर असेल. दबाव दडपण मानसिक परिस्थिती विरुद्ध या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल त्याला. हो हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. मोठा फटका आल्यानंतर एक कप्तानी पारी किंवा जिंकून देणारी पारी खेळण्याचा प्रयत्न प्रारंभ पाटील जरूर करणार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 27 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना षटकातील चेंडू शिल्लक असतील ते फक्त 2. शेवटचे 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. कारण या षटकाचा विचार केला तर एकेरी धाव विकेट त्यानंतर 6 आणि ही 1 अशा पद्धतीचं धावफलक आहे. प्रकाश हालेकांना आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे. या इनिंगमध्ये या अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्रथम चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. शिरूविकचं आव्हान असेल त्याच्यासमोर. शिरूविकला त्याने बऱ्याच वेळेला फेस केलेलं आहे त्यामुळे शिरूविकची गोलंदाजी तो जाणतो ओळखतो फरकतो कशा पद्धतीने हे बॅटल रंगेल. हो कनेक्शन तितकंसं प्रॉपर नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे मिळेल फक्त 1 धाव. प्रकाश हालेकांना स्वतःचा काउंट ओपन करतोय. धावसंख्या 1 ने वाढ होते. 28 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. खूप चांगली फिल्डिंगची व्यूहरचना आखले आणि त्यामध्ये एखादी स्लीप लावून ज्या पद्धतीने संभ्रमात टाकणारी गोलंदाजी शिरूविकच्या माध्यमातून होते ना तारीफ काबिल. शेवटचा चेंडू यावर आघात की संयम हे पाहावं लागेल. प्रारंभ ज्या पद्धतीने बॅट ठोकतोय असं वाटतंय मोठा आघात होईल. हलक्या हाताने खेळून काढलाय. चोरटी धाव. चीते की चाल और बाज की नजर और प्रारंभ के रन पर कभी संदेह नहीं करते. चीत्याच्या चपळाईने या ठिकाणी ही रन पूर्ण केली आणि धावसंख्येला मोठा आकार दिलाय. 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता सुमित भगतला या ठिकाणी विचार करावा लागेल. मनात एक टार्गेट सेट करावं लागेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा या ठिकाणी खर्च करून शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वाचवणं किंवा ठेवणं किंवा गोलंदाजासाठी या ठिकाणी एक उपयुक्त ठरू शकतं. हे सर्व गोष्टी त्यांना माहीत आहे. परंतु या ओव्हरमध्ये ही निर्णायक ओव्हर राहणार आहे या मॅचसाठी. आद्य सप्लाय म्हातोळे आणि कुबेर इलेव्हन अलिबाग या 2 संघादरम्यान आपण सामना पाहतोय जरूर. एका बाजूला आपण पाहतोय सुमित भगत जो पहिल्या चेंडूवर बाद झालाय आणि दुसऱ्या बाजूला
सूरज पाटील ज्याने गोलंदाजी चांगली केली, एक विकेट मिळवली आपल्या स्पेलमध्ये आणि तदनंतरच्या काळामध्ये फलंदाजीसाठी आला. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके खेळले, तदनंतरच्या चेंडूवर बाद झाला आणि आता जबाबदारी आहे ती प्रारंभावर. रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे फार गरजेचं आहे टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. स्लॉगिंग ओव्हरमध्ये जर तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी आली ना तर प्रेशर आणि रिस्पॉन्सिबिलिटी यांचा जर तुम्हाला मेळ साधता आला तर मॅच तुमचीच. तेजस पाटील तेज तरार गोलंदाज, पनवेल विभागामध्ये प्रॅक्टिस करतो आणि नवखार गावाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू कशा पद्धतीने प्रारंभ पाटीलचा सामना करेल हे देखील पाहणार. मोठं या ठिकाणी मजेशीर किस्से घडतील या बॅटलमध्ये. हा फटका फसलाय जरूर. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू लँड होईल. लॉंग ऑन रिझन मध्ये आदर्श पाटील चेंडूला फील्ड करतील, तोपर्यंत मिळेल फक्त 1 धाव. 11 चेंडू 16 धावेची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. प्रकाश हालेकाना मैदानामध्ये आहे. कशा पद्धतीने 11 चेंडू 16 धावेंचं हे इक्वेशन आहे ते पार करेल हे देखील पाहावं लागेल. तेजस पाटील तेज तरार गोलंदाज आहे, कुठे टप्पा टाकेल पाहावं लागेल. पुढे टप्पा टाकला, यावेळी घोषित जागे चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये. एकेरी धावेने धाव फलक हालत राहील. 10 चेंडू 15 धावा इक्वेशन असणार आहे. शॉट चांगला होता. आपण टेक्निकली विचार केला तर ज्या पद्धतीने स्टम्प अटॅकिंग गोलंदाजी, स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी झाली आणि त्या चेंडूवर शफल होऊन चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये ढकलून काढलाय, परंतु हाफ सर्कल असल्या कारणामुळे या चेंडूवर फक्त 1 धाव मिळणार आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक थोडंसं पुका होईना पुढे जातोय. 10 चेंडू 15 धावा. तेजस पाटीलची गोलंदाजी अप्रतिम चाललेली आहे. मागील 2 चेंडूंवर एकेरी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि प्रकाश हालेकानाचा त्याला सामना करावा लागेल पुन्हा एकदा. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन खूप जास्त आहे, ते क्षेत्र खूप जास्त लांब आहे. त्या क्षेत्रामध्ये षटकार जर मारायचा असेल तर प्रॉपर टायमिंग तुम्हाला करावं लागेल. स्क्वेअरला एक रिजन थोडंसं खाली आहे, पॉईंट रिजन थोडंसं आपण पाहतोय छोटा आहे, त्यामुळे तिथे फटकेबाजी तुम्ही करू शकता. ओ हो बॅटची एज, विकेट किपर चेंडूच्या खाली. प्रकाश हालेकाना सुद्धा मैदान सोडतोय कारण बॅटची एज विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. चेंडू सुमित भगत ने पकडलाय. एक अप्रतिम झेल फलंदाज प्रकाश हालेकाना बाद. इक्वेशन चेंज झाले, रन तेवढ्याच आहेत, बॉल कमी झालेत. 9 चेंडू 15 धावेची आवश्यकता आहे. आता गरज आहे ती एका मोठ्या फटकेची. एखादा मोठा फटका सामन्याचं इक्वेशन जवळ आणून ठेवू शकते आणि तीच फटकेबाजी करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाजाचं नाव हसनैन कुरेशी. मजबूत शरीरयष्टी, उंच खुडा फलंदाज आहे आणि त्याच्याकडे सुद्धा कॅपॅबिलिटी आहे. सरळ बॅटने खूप चांगले स्ट्रोक खेळतो, पुलचे फटके लाजवाब खेळतो आणि या सर्व गोष्टींचा त्याला आता मेळ साधावा लागेल. जर आपल्याला जमलं नाही तर स्ट्राईक रोटेट करा, प्रारंभ पाटीलला स्ट्राईक द्या, त्याच्या बॅटमधून जर एखादा मोठा फटका आला तर मॅच बनले. कुबेर 11 अलिबागचं अशा स्ट्रॅटेजी असतील. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी असंख्य प्लॅन आखावे लागतात कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुमचे प्लॅन हे मोडले जातात. त्यामुळे प्रत्येक प्लॅन तुम्हाला इम्प्लिमेंट हा चांगल्या पद्धतीने करावा लागेल. मैदानामध्ये 100% नाही तर 200% एफर्ट तुम्हाला द्यावेच लागतील, तरच तुम्ही अशा पद्धतीचे सामने जिंकू शकता. 9 चेंडू 15 धावेची आवश्यकता आहे. तेजस पाटीलची गोलंदाजी मध्ये आता 3 चेंडू टाकलेले आहेत, 1 विकेट मिळवली आहे या चेंडूवर. मागील 2 चेंडूवर सिंगल धाव खर्च केल्यात, 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात, परंतु अर्धशतक चांगलं टाकलंय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर एखादा चेंडू खराब झाला तर नेहमी मी म्हणत असतो या मॅच मध्ये रंगतता जरूर वाढणार. क्रिकेट सरण्यासारखा रंग बदलतो आणि तोच रंग बदलताना पाहायला मिळेल का? एका बाजूला पांढरा रंग, दुसऱ्या बाजूला जांभळा रंग. थांबलाय. गरज असताना थोडंसं थांबावं लागतं. पंचाने 2 हात जमिनीला असे ज्या पद्धतीने फिरवलेत त्या पद्धतीने आम्हाला इशारा आलाय की हा चेंडू डेड आहे. पुन्हा एकदा सुरुवात करणार. राईट हँड राऊंड द विकेटने तेजस पाटील. बॅटची एज, ओ हो 100% एफर्ट काय असतात हे मैदानामध्ये प्रात्यक्षिक दाखवत आहे सुमित भगत. डाईव्ह मारून 1 धाव रोखले. 8 चेंडू 15 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी खूप चांगली चालेल. लगातारचे 2 चेंडू खूप जास्त प्रेशर धरणेसर क्रिएट करू शकतात आणि आमचे धरणेसर बघा इक्वेशन चेंज झालं की किती आहे ते लाल पेनाने लिहितात, वाईड बॉल आला की हिरव्या पेनाने लिहितात, रन आली की निळ्या पेनाने लिहितात, विकेट आली की काळ्या पेनाने लिहितात. अशा सर्व गोष्टींचा मेळ साधतात. त्यामुळे आम्हाला इथे डायरेक्ट डिजिटल स्कोरिंग बघायची काही गरज नाहीये, इथे डायरेक्टली दिसतंय आणि धरणेसरांचं तितकंच कौतुक करेन. 8 चेंडू 15 धावा. ओ हो एक खराब स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेला. गौरव काटे चेंडूला फील्ड करण्यासाठी आलाय, तिथे मात्र मिळेल 1 धाव.
आद्य सप्लाय म्हातोळी आणि कुबेर इलेव्हन अलिबाग या दोन बलाढ्य संघांमध्ये पहिल्या फेरीचा शेवटचा सामना या स्पर्धेतील रंगलेला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला प्रारंभ पाटील आल्या आल्या एक षटकार ठोकून या ठिकाणी विजय घेऊन जाणार अशी एक सलामी दिली जरूर होती, परंतु षटकार मारल्यानंतर मॅच जिंकली जात नाहीये. जे टार्गेट आहे ते टार्गेट तुम्हाला पार करावं लागतं. छोटे छोटे टार्गेटमध्ये या आता टार्गेटला डिवाइड केलं जाईल. 7 चेंडू 14 धावा, प्रतिषटक 2 धावेची आवश्यकता. तेजस पाटीलचा या ओव्हरमधील त्याच्या स्पेलमधील शेवटचा चेंडू राईट हँड राऊंड विकेटने नेहमीप्रमाणे. ओ हो अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. 7 चेंडू 13 धावा. अतिरिक्त धावा खूप जास्त सुईसारख्या टोचल्या जातील, त्याच मुळे का होईना या चेंडूचं कमबॅक कशा पद्धतीने केलं जाईल किंवा हा चेंडू किंवा ही धाव कशा पद्धतीने वाचवली जाईल. ओ हो काय घडलंय मैदानामध्ये. पायाला लागलाय. LBWचा लाऊड अपील झाला. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. रिव्ह्यू नाहीये, अंपायर रिव्ह्यू आहे फक्त, त्यामुळे ओव्हरची समाप्ती झाली आणि 6 चेंडू 13 धावा. सामन्याचं इक्वेशन बघा, 12 धावेची आवश्यकता. 22 स्वरूपाची ही धाव आले. चुकीची दुरुस्ती करतोय, त्यामुळे प्रति चेंडू 2 धावेची आवश्यकता असेल. आद्य सप्लाय म्हातोळी जिंकेल की कुबेर इलेव्हन अलिबाग जिंकेल हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीचा हा सामना आहे. बघा, प्रारंभ पाटील आणि हसनैन कुरेशीची जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येणार, कशा पद्धतीने षटक टाकणार, कोणत्या अनुषंगाने टाकणार, रन वाचवले जातील का. कारण आजच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर विशालने त्या धावा वाचून दाखवल्या होत्या. 6 चेंडूमध्ये 16 धावेची आवश्यकता असताना त्याने त्या धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे असाच कोणता तरी विशालसारखा गोलंदाज आणावा लागेल आद्य सप्लायर्स म्हातोळी संघाला आणि त्याला त्या धावा या वाचवाव्याच लागतील जर या पहिल्या फेरीमध्ये त्यांना विजय प्राप्त करायचा असेल तर. गोलंदाज कोणता गोलंदाज आलाय हे देखील पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला कोण असेल हे देखील पाहावं लागेल. स्ट्राईक एंडला अदनान हसनैन कुरेशी असणार हे मात्र निश्चित आहे. चला, टीम मीटिंग खूप जास्त होते, त्यामुळे पंचांना आम्ही विनंती करतोय की लगेचच या सामन्याला सुरुवात करा आणि आमचे रसिक प्रेक्षक जे खोळंबलेले आहेत, ही मॅच खूप गरमागरमीची आहे. ज्या प्रेक्षकांना हृदयाच्या ठोक्यांचा किंवा हृदयाचे विकार असतील त्यांनी हा सामना नाही पाहिलं तर बरं होईल, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकतो. त्याच वेळेला हसनैन कुरेशी हा डावखुरा फलंदाज आहे. त्याच्या बॅटला जर एखादा चेंडू चांगला कनेक्ट झाला ना तर मैदानाच्या बाहेरच. त्यामुळे हे कटू आव्हान किंवा एक कठीण आव्हान आहे आणि ते स्वीकारले. संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्वतः कर्णधार सुमित भगत, बाहुबली, मॅन फ्रॉम नौखार. नाम तो सभी ने सुना होगा, परंतु नाव बनवायचं असेल तर आता स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि सिद्ध कशा पद्धतीने करतोय पहिल्या चेंडूवर जरूर समजेल. शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू, कनेक्शन प्रॉपर आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. शॉर्ट आणि स्वीट चेंडू सीमारेषा पार. षटकार. हसनैन कुरेशी या खेळाडूची या शॉटची रील जरूर बनवली जाईल. 5 चेंडू 6 धावा. बघा कैसे क्या हो गए देखते देखते. इक्वेशन कुठं होते आणि काय झालंय आणि हे चलबिचल मैदानामध्ये होतेच. बघा ना, हरकत देखता है ना बरकत देखता है. ये बंदा ऐसा है ना जो टीम की सिर्फ और सिर्फ जरूरत देखता है. आता गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि जर तो फटका आला नसता ना तर टेन्शन वाढलं असतं, परंतु प्रेशर रिलीज आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. 5 चेंडू 6 धावा. गोलंदाज सुमित भगत अंडर प्रेशर साइड चेंज केले. राईट हँड राऊंड विकेटने यावेळी गोलंदाजी करणार आणि फुलर लेनचा किंवा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याच्या उद्देशाने. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार गेला असता एकेरी धाव पूर्ण झाले आणि आंखों ही आंखों में इशारा हुआ और पलक झपकते ही 1 रन को कन्वर्ट किया 2 रनों में. आणि आपण पाहतोय सामन्याचं इक्वेशन, सामन्यामधील एनर्जी, सामन्यामधील मोमेंटम या सर्व गोष्टींना आपल्या बाजूने घेऊन गेलाय हसनैन कुरेशी. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या सुमित भगतने आणि आपल्या संघाला थोडासा निराशामध्ये घेऊन चाललाय. जिंकण्यासाठी 5 चेंडू 4 धावेची आवश्यकता आहे. अजूनही 4 चेंडू 4 धावेची आवश्यकता आहे.
4 चेंडू 4 धावा, रन बॉल इक्वेशन आहे आणि असे सामने बऱ्याच वेळेला जिंकले जातात. काय घडेल या सामन्यामध्ये? गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. हाय 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 अँड हँडसम 6 बाय हसनैन कुरैशी. What a shot by हसनैन कुरैशी. It's out of the park. 6 runs. हसनैन कुरैशी याच्यासाठी पारितोषिक येते. त्याने सामना जिंकवल्याबद्दल ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मगाशी साहिल खांबेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि आता 1000 रुपयांचं पारितोषिक हसनैनसाठी सुद्धा असणार आहे. वेदांत कंटक याने आता आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. मी जातोय तिथे सामनावीराचं पारितोषिक. बोला. 2500 रुपयांचं पारितोषिक कुबेर 11 अलिबाग. अच्छा हा, कुबेर 11 अलिबाग साठी कुबेर ठाकूर कडून